नमस्कार, मनीषाज फूड ऑन मूड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आजची माझी रेसिपी आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर कसं बनवायचं। वर्षानुवर्ष मी या रेसिपीने पनीर बनवते आणि अगदी छान पनीर होतं। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड आपण थोड्या पाण्यात मिक्स करून घेऊयात। तुम्हाला हवं तर तुम्ही व्हिनेगर, लिंबू काहीही वापरू शकता, पण मला सायट्रिक ॲसिड आवडतं कारण फ्रीजमध्ये देखील ते टिकतं आणि नंतर कशालाही वापरता येतं, ढोकळा वगैरेला। 1.5 लिटर दूध मी घेतलं इथे। एक उकळी आणून घेते आणि असंच गॅसवर थंड करून देऊयात 2-3 मिनिटं। एकदम गरम याच्यामध्ये आपण टाकणार नाही आहोत। एक 2-3 मिनिटं थंड व्हायला हवे। जसं लागेल तसं आपण मिश्रण टाकून चेक करूयात पनीर होतंय का। अजून लागेल थोडंसं। एवढं ठीक आहे। चौथा पाणी वेगळा झाला पाहिजे आपल्याला, यापेक्षा जास्त नाही टाकायचं, नाहीतर पनीर रब्बर होईल। व्यवस्थित हलवून पूर्ण चौथा पाणी वेगळा करायचं आहे। एखाद्या मोठ्या चाळणीत किंवा मलमलच्या कपड्यात आपण हे गाळून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात। तुम्हाला हवं तर तुम्ही नळाखाली देखील व्यवस्थित धुवू शकता, त्याचा आंबटपणा गेला पाहिजे, कारण आपण नंतर ते कशालाही मिठाईला वगैरे देखील वापरू शकतो। हे 2-3 पाण्याने धुवून झाल्यानंतर मी त्याला बांधून घेते आणि जेवढं जमेल तेवढं पाणी आपण आत्ताच दाबून काढूयात, म्हणजे पनीर लवकर होईल। आणि त्याला गाठ मारूयात। गाठ मारायची पण एक टॅक्ट आहे बरं का, अशी खाली गाठ मारून आपण तसंच ठेवणार नाही आहोत, साईडला करणार आहोत। म्हणजे होतं काय की जेव्हा पनीर बनतं तेव्हा खाली असं गाठीचं इम्प्रेशन येत नाही, एकसंध सपाट पनीर आपल्याला मिळतं, जे आपण व्यवस्थित कापू शकतो। आता असं करूयात की ठीक आहे, अशी गाठ साईडला, वर एक चॉपिंग बोर्ड किंवा ताट असंच काहीतरी सपाट वस्तू, वर पाण्यानं भरलेलं पातेलं, एखादं वजन। या अशा प्रोसिजरमध्ये एक 45 ते 1 तास लागतो। आणि यापेक्षाही जर गडबड असेल, जी मला नेहमीच असते, मग मी एक गंमत करते, पूर्ण पाण्याने भरलेला हंडा ठेवते, याने 20 ते 25 मिनिटात मस्त पनीर तयार होतं। म्हणजे टोटल 1 तासामध्ये आपलं पनीर व्यवस्थित तयार होतं। 10-12 मिनटं उकळायला, धुवायला 1-2 मिनटं आणि नंतर बांधून 20-25 मिनटं। बघा आपलं पनीर तयार झालंय छान। आता कट करून घेऊयात। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतायत मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, त्यामुळे मोटिवेशन येतं आम्हाला। व्यवस्थित पनीर कट होतंय, जास्त घट्टही नाही आणि खूप सॉफ्ट भुगाही नाही। हे पहा किती छान झालंय। तर चला भेटूया पुढच्या भागात। हे मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा किती परफेक्ट आहे। तोपर्यंत
काळजी घ्या. थँक्यू.